आपली पुढची ऍक्टिव्हिटी घेणार आहे। ऍक्टिव्हिटी म्हणजे एक खूप छान गेम आहे बघा। फक्त गेम कोणता आहे? अभ्यासाचा गेम, स्टडी गेम। त्याला काय म्हणायचं? स्टडी गेम। तर आपण बघूया काय गेम आहे तो। 7 नंबरची ही ऍक्टिव्हिटी आहे आपल्या पेज नंबर 34 वरची। बघा, यू आर आउट इफ यू से यस ऑर नो। जर तुम्ही यस किंवा नाही म्हटला तर तुम्ही आउट होता। काय गेम आहे? फ्रॉम अ सर्कल आस्क अ क्वेश्चन टू द पर्सन नेक्स्ट टू यू। तुमच्या नंतर जो पर्सन येणार आहे की नाही, म्हणजे तुमचा मित्र, त्याला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा। आधी एक सर्कल तयार करायचा आणि तुमच्या बाजूला जो तुमचा मित्र असेल त्याला एक प्रश्न विचारायचा। इफ ही और शी आन्सर इट विथ येस और नो दे आर आउट। जर त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर येस किंवा नो जर दिलं तर ते या गेम मधून आउट होतील। अदरवाइज दे कंटिन्यू द गेम बाय आस्किंग अ डिफरंट क्वेश्चन टू द नेक्स्ट पर्सन। नाहीतर जर ते आउट नाही झाली तर त्यांनी काय करायचं? त्याच्या पुढच्या मित्राला म्हणजे त्याच्या पुढच्या पर्सनला त्यांनी प्रश्न विचारायचा। त्या प्रश्नाचं उत्तर देखील समोरच्या व्यक्तीने यस नो मध्ये द्यायचं नाही। त्या व्यक्तीने पण त्या प्रश्नावर आधारित उत्तर द्यायचे, पण त्याच्यात यस नो आलं नाही पाहिजे। यू मस्ट नॉट रिपीट क्वेश्चन। आणि कुठलाच प्रश्न रिपीट यायला नको। कळाली का सूचना? आणि इथे क्वेश्चन्स दिलेले आहेत। ते क्वेश्चन्स इथे आपण बघूया। एक उदाहरण सांगते मी। इथे पहिला मुलगा जो आहे तो विचारणार डू यू लाईक टू प्ले। मग आता उत्तर काय येतं? येस किंवा नो। परंतु त्या मुलाने येस किंवा नो उत्तर न देता आपल्याला काय द्यायचंय? आय लाईक टू प्ले। मला खेळायला आवडतं। याच्यात येस नो आलंय का? नाही आलं। उत्तरही दिलं गेलं आणि येस नो पण आलं नाही। ओके, कळालं गेम? खेळायचं का?